नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आल्याचे बाजारभावाविषयी. कारण की आता बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवत नाहीये. कारण की त्याचं कारण म्हणजे हेच आहे की सतत तुम्हाला आल्याचे बाजारभाव सांगणं पण उचित नाहीये. बऱ्याचशा जणांना वाटतं की यांचे चॅनल वाढवण्यासाठी किंवा मग हे बऱ्याच गोष्टीचे साईड इफेक्ट आहे समजा. त्यामुळे आपण व्हिडिओ बनवत नव्हतो. पण आज बरेच दिवस झाले आपण YouTubeला व्हिडिओ टाकलेला नाहीये आल्याच्या संदर्भामध्ये. आजचे आल्याचे बाजारभावाविषयी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर बियाण्याचे काय रेट चालू आहे समजा त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेतकरी बंधूंनो, आल्याचे जे दर आहे दरामध्ये थोडीशी एक घसरण झालेली आहे. आपण जर मागे बघितले एक 5-6 दिवसापूर्वी तर रेट बऱ्यापैकी होते समजा. पण सध्याच्या कंडिशनला एक साधारणपणे ₹1800 प्रति क्विंटल प्रमाणे ते एक साधारणपणे ₹2200 प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का आजची आल्याची खरेदी झालेली आहे. हे जे ₹2200 जे दर आहे एकदम VIP सुपर माल असेल तर हे दर आहे. नाहीतर मग एक साधारणपणे ₹2000-2100 पर्यंत बरेचसे सौदे झालेले आहे. पण एकदम A1 क्वालिटीचा टॉप माल जरी असेल तर ₹2200 पर्यंत जे आहे का सौदे झालेली आहे. ही सौदे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. समजा तुमच्या भागामध्ये काय सौदे झालेले आहे हे कमेंटमध्ये पण जरूर कळवा. त्याचबरोबर आपण आल्याचे जे बियाण्याचे जे दर आहे त्या संदर्भात आपण चर्चा करू. आल्याचे बियाण्याचे जे दर आहे एक साधारणपणे ₹2800 ते ₹2900 क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी केलेली आहे. त्याचबरोबर त्यामध्ये अट अशी आहे की बियाणे रेडी करून देणार समजा त्यामधले जे टोळ वगैरे आहे तर ते टोळ कट करून त्याचबरोबर 2800 ते ₹2850 पर्यंत जे आहे का रेडी बियाणे जे आहे का शेतकऱ्यांनी दिलेले आहे. असे बियाण्याचे सौदे झालेले आहे. तुमच्या भागामध्ये हे पण काय आहे ते पण जरूर कळवा. त्याचबरोबर बियाण्याची निवड करते वेळेस आपण चुकू नका. जेणेकरून येणाऱ्या वर्षामध्ये आपण जी लागवड करणार आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला छोट्याशा गोष्टीमुळे आपलं पूर्ण वर्षाचं नुकसान व्हायला नको. त्यामुळे बियाणे घेते वेळेस प्लॉट खात्रीशीर बघा. त्यामध्ये सडण वगैरे लागलेली नसावी. त्याचबरोबर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सूत्रकृमी जो नॅमेटोड असतो त्याचा अटॅक झालेला नसावा. या सर्व गोष्टींचं जे आहे का व्यवस्थित खात्री करून आपण बियाणे घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जे पीळ पडत असतो ज्याला आपण कॅल्शियमची कमतरता म्हणतो तर त्या प्लॉटमध्ये पीळ पण पडलेला नसावा. जेणेकरून आपण आपली फसवणूक होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जे आले लागवड करणार आहोत तर ते व्यवस्थित येतील त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण इथून पुढे कंटिन्यू बनवणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद.